पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. घराली घराली घराले कृपाळू. सांभाळिले 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 अनाथा. घराली 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 कृपाळू. केला निळा केला निळा केला निळा केला निळा केला निळा पावन. घरा आले घरा आले घरा आले कृपाळू. पांडुरंगा करू कौस्तुभालंकृतं कंठदेशे. श्रियाजुष्टकीयूरकं श्रीनिवासं. शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा. तिथे जन्मला श्री गुणातीत एका. जयाचेणी नामे तुटे जन्म व्यथा. नमस्कार माझा सद्गुरु श्री एकनाथा. ओम ब्रह्मानंदं परमस्पदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. घरा आली घरा आले घरा आले कृपाळू. अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरून आले भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचे एकनिष्ठ भक्त श्री गुरुदास निळोबाराय महाराज हे आपल्या जीवनातील असणारी धन्यता पूर्णता या अभंगाच्या माध्यमातून प्रकट करतात. विठ्ठल अभंग हा अत्यंत संप्रदायातील गोड आहे. तो अभंग पाठ होत नाही असं नवीन विद्यार्थ्याला फारच आवडणार आहे. निळोबारा यांनी आपण जीवनामध्ये काहीतरी पूर्णत्व प्राप्त केलं ते कोणाच्या संबंधातून केलं त्या सगळ्याचा एक सारांश रूपानं निळोबारा हे अभंगाच्या माध्यमातून वर्णन करत आहेत. मग ती असणारी पूर्णता कशाच्या संबंधातून आहे, त्या पूर्णतेला त्यांनी कशाचं माध्यम करून ही पूर्णता प्राप्त केली आणि त्याही सोबत या पूर्णतेला मी कसा पात्र झालो या अनेक संबंधातून निळोबारा वर्णन करतात. त्याचं आपण प्रस्तुत या वेळेमध्ये चिंतनही करणार आहोत. पण हे चिंतन करण्याचं आज नेमकं काय औचित्य आहे, काय निमित्त आहे हे आपणा सर्वांना ज्ञात आहे. विठ्ठल विठ्ठल जसं अभंगामध्ये पूर्णत्व आहे तसंच आजचं काहीतरी निमित्त हे पूर्णत्वाच्या संबंधातून आहे. काय पूर्णत्व आहे तर आज सुद्धा आपले या पाठीवस्तीवरील दहेगाव या गावातील परमार्थिक असणार एक व्यक्तिमत्व आदरणीय हरिभाऊ पाठे पाटील यांनी परमार्थामध्ये आणि संसारामध्ये या दोनही गोष्टीतील एक पूर्णत्व जीवनात प्राप्त केलं. आणि ते पूर्णत्व म्हणजे घरही पूर्ण केलं आणि यात्राही पूर्ण केली. विठ्ठल
संसारामध्ये घर पूर्ण करणं किंवा आधी करून राहण्याची जागा तयार करणं हे कौतुक कशा संबंधातून, याचं वापो मी सांगल विषयाच्या संबंधातून. पण संसारामध्ये घर पूर्ण करणं हे जसं एक कौतुकाची गोष्ट आहे, त्याही सोबत ते कौतुक कधी केलं जातं तर त्या घरासोबत असणारा आपल्या जीवनातील परमार्थ त्याच्या सानिध्यातून, त्याच्या संबंधातून जर पूर्ण केला तर मग मात्र कौतुकाची गोष्ट होते. आणि तेच जीवनामध्ये त्यांनी करण्याचा एक प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सुद्धा फलद्रूप झाला. तोही कशा संबंधातून तर अनेक असणाऱ्या आपल्या या परिसरावरती साधू संत महात्म्याची असणारी कृपा, वैकुंठवासी गुरुवर्य देवाबाबांचे असणारा हा परिसर परमार्थाचा एक पुण्य असा आहे की तो कधीही कोणाच्याही माध्यमातून तो परमार्थाच्या वाटचालीला प्रेरित करतो. आणि असंच एक परमार्थिक वाटचाल आमच्या पाठे पाटलांनी पूर्ण केली. विठ्ठल विठ्ठल. आजकाल कीर्तन म्हटलं की कीर्तन एकाशाच्याही निमित्तानं होऊ लागलं, पण परमार्थिक व्यक्तिमत्वाला कीर्तन कशाच्याही निमित्तानं ऐका वाटतं. का वाटतं तर त्यांचा जीववाळा परमार्थासोबत असतो. नाहीतर सप्त्यात सुद्धा कीर्तनांना ऐकायला येणारे असे बरेच महाभाग आहेत. त्यांना सुद्धा असं वाटतं की सप्त्यापासून लांब राहिलं चांगलं. पण काही मंडळी अशी आहेत की ज्यांना कोणतंही निमित्त असू द्यावं, नाही बाकीचं तर जाऊ द्या, लग्न जरी लागलेलं असलं तरी काही हरकत नाही, नवरदेव नवरी का आणून बशी नव्हे ना मांडपात. पण अत्यंत गोड आहे की या ठिकाणी वास्तूही परिपूर्ण होते आणि त्याही सोबत चारधाम यात्रा. आमचे गुरुबंधू आदरणीय राम महाराज यांच्या सोबतच मला असं वाटतं त्यांनी ती तीर्थयात्रा पूर्ण केली. एरवी जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे तर साधू संत मंडळींनी एकमुखाने एक गोष्ट सांगितलेली आहे की तू जन्माला आल्यानंतर जोपर्यंत तुझं सगळं नीटनेटकं म्हणजे माल तुझ्या हातात आहे, तुझ्या हातातून माल दुसऱ्याच्या हातात जातोय तोच पर्यंत, नाही तर मग दुसऱ्याच्या हाताकडे पाहायचं मग तुला परमार्थ करायचं पेव फुटलं मग नाही जमत. ज्यावेळेस सगळं तुझं सामर्थ्य आहे, तुझ्याकडं सगळं काही हातात आहे, तोपर्यंतच होऊन जाऊ दे. जब हे सकळ सिद्ध आहे. काय महाराजांची भाषा आहे, ती भाषेत जर असं उतरलं ना कसं राहतं, ते डोहात उतरल्यावर समजत डोहात काय काय. महाराजांनी फक्त एवढाच शब्द एवढंच वाक्य वापरलं, जव हे सकळ सिद्ध आहे. हे या शब्दामध्ये काय काय येतं हेच समजायला तयार. हे म्हणजे जव हे सकळ सिद्ध आहे, त्यासोबत जव हे सकळ सिद्ध आहे, आणि जवळ म्हणजे मागचं गबाळ सोयीनं जाऊ देत तोपर्यंत हे मध्ये एवढे येते. विठ्ठला विठ्ठला. तीर्थयात्रेला जाणाऱ्या माणसालाच माहिती असतं काय गंमत असते. उग त्याला बद्रीनाथला वर सोडा सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ तीर्थयात्रे सुखे जाऊ, पण कधी सुखाना कधी जाऊ, मागच्यानं सोडल्यावर.
मागच्याने असं जर राडा उभा केला ना तर चांगला जाणारा म्हणतो राहू देव एवढ्या साल मला काही जाणं नाही होत. ते मागच्यानी तेवढं सहकार्य करावं लागतं. स्वतःजवळ ही सगळा त्याच्याकरता धन उपार्जित करावं लागतं. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा मनाचं सहकार्य लागतं, मनाची कृपा लागते. मनामध्ये संकल्प यावा लागतो की आपण तीर्थयात्रेला जावं, देवाचं दर्शन घ्यावं. आणि अशा सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या की त्याही नंतर त्या तीर्थयात्रेवरून माग येण्याकरता सुद्धा देवाची कृपा लागते. जे तीर्थयात्रेला जातात त्यांना माहिती आहे आताच्या काळात उगा वाहनं उपलब्ध झाली तरी सुद्धा बद्रीनाथला गेलेले माणसं नीट माग येतात का नाही येत याची शाश्वती नसते. बद्रीनाथ धाम, गंगासागर धाम हे असे आहेत. आता जे गेलेले त्यांना माहिती आहे की या तीर्थस्थळाला गेल्यानंतर असं सुद्धा वाटतं माणसाला की खरंच आपण मागे जाऊ का. पूजनीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुवर्य बाबांचा सप्ताह होता. 1000 माणसं त्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेले पण 10 जण नाहीच गेले तर नाहीच मागे गेले, ते तिकडच राहिले. म्हणजे काय व्हायचं ते झालं पण तीर्थयात्रेतून मागे येणं देवाची कृपा. विठ्ठल विठ्ठल अर्थात या तीर्थयात्रेला जाण्याकरता सगळ्या गोष्टीची अनुकूलता लागते आणि संकल्प यावा लागतो. तो संकल्प केल्यानंतर त्या संकल्पाची पूर्णते करता ईश्वराची कृपा, संतांची कृपा, या सगळ्या गोष्टीतून जीवनामध्ये हे पूर्णत्व प्राप्त होतं. मग काही जण जे गेलेले आहेत त्यांना हे समजलं पण जे गेलेले नाही ते म्हणतील मग असं एवढं अवघड जायचंच काय, एवढं यांना देऊन येणं घ्यायची सांगितली कोणा. विठ्ठल विठ्ठल नेमकं जायचं कशा करता ऐका. हा विषय तसा कीर्तनाच्या प्रारंभी मी काढायलाच नको पाहिजे होता पण आता आलंय तर सोडित काय. तीर्थयात्रेला का जाऊ. साधू संतांनी सगळ्यांना एकमुखाने सांगितलं तीर्थयात्रेत जाय चुकू नको. का चुकू नको तर सगळ्यात पहिलं आपलं आपल्या देहावरती असलेलं प्रेम समजतं. किती लाडावून ठेवलंय आपण आपल्या देहा. काय लाड केलेत. उशाशिवाय जमतच नाही म्हणे मला. उशी म्हणजे उशी उशी उषा नाही उशी जमतच नाही म्हणले मला. मला ना ते उठल्याबरोबर कोमट पाणी प्यायला लागतं. असं जे लाडावून अर्थात देहासक्ती नावाचा जो दोष आपल्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे तर त्या देहासक्तीला तोडण्याकरता तीर्थयात्रा करावी लागते. विठ्ठल विठ्ठल परमार्थ करणारे माणसं, गळ्यात माळा घालणारे माणसं भरपूर आहेत. सगळ्या जणांच्या गळ्यात जरी माळा असल्या तरी घरदार सोडणं हे फार अवघड गोष्ट आहे. त्या देहावरती जसं ममत्व आहे तसं देहा आणि देहाच्या संबंधातून जे असणारं घर आहे, परिवार आहे, यांचा स्नेह नाही सुटत. भूक लागली म्हणल्याबरोबर ताट ठेवणारे कोणतरी लागतं तेव्हा त्यांना असं वाटतं हा सगळं डामडोल जिथल्या तिथं जसंच तसं चालू आहे. पाणी म्हणल्याबरोबर लगे हातात तांब्या लागतो काही जणाला. पण तीर्थयात्रेला गेल्यानंतर होतं काय तर देह आणि देहाच्या संबंधातून असणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत वैराग्य प्राप्त व्हावं याच्याकरता तीर्थयात्रा आहे. विठ्ठल विठ्ठल तर याच संबंधातून संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे जीवनाला पूर्णत्व प्राप्त करून घेणं हे अनिवार्य आहे. जो जीव जन्माला आलेला आहे त्याने वाटचाल केली पाहिजे की आपण आपल्या जीवनात पूर्णत्व प्राप्त करून घेतलं पाहिजे. अहो म्हणले आम्ही पूर्ण नाही का. पूर्णच आहे ना. बागायती आहे, बँक बॅलन्स आहे, कमी अधिक प्रमाणात थोडीफार सत्ता प्राप्त आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं सत्ता आहे, संपत्ती आहे आणि पाहायचं काय तर सगळी सामुग्री जीवनामध्ये प्राप्त केली आहे. मग एवढं असताना पुन्हा पूर्णत्व ते पूर्णत्व नाही.
व्यावहारिक दृष्ट्या असणारं पूर्णत्व जीवनामध्ये त्याला महत्व कधी नाही. एक आयुष्य पूर्ण केल्यानंतर लक्षात येतं जीवनामध्ये त्या पूर्णतेला महत्व नाही. मग पूर्णत्व असं की पुन्हा तिथून माग कुठलीही न्यूनता राहू नये. असं काही धन जीवनात प्राप्त करून घ्यावं की ते धन प्राप्त झाल्यानंतर आता ते धन कमी होणार नाही आणि त्याच्याविषयी धोकाही राहणार नाही. असं धन प्राप्त करून घ्यावं. अशी काही सत्ता प्राप्त करून घ्यावी की ती सत्ता मिळवल्यानंतर जगतातील सगळ्या सत्ता या त्याच्या पुढे सामान्य राहाव्या. आणि असं काही सामुग्री जीवनात जमा करावी की ती सामग्री प्राप्त झाल्यानंतर जगतातील सर्व सामग्री त्याच्या पुढे फिक्या राहाव्या. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा व्यावहारिक असणारी सर्व धन सत्ता सामुग्री संपत्ती नाही काही जणांनी त्याच्याही पुढे शोध लावला. ते म्हणले आम्ही लय पूर्ण आहे. काऊन पूर्ण आहे म्हणले 4 पोरं आहेत आणि 4 पोराचे 4 इव ते साधे नाही सगळे जाम आहेत जाम. एवढा सगळा संबंध संसारिक असणारा संबंध सुद्धा आमच्या जीवनात पूर्णतेला कारणीभूत आहे. पण एवढं जरी असलं तरी त्यांनाच विचारा कोणाला ज्यांच्या जवळ आहे ते किती परेशानी देत. परेशान आहेत परेशान. आणि मग असे परेशान असल्यामुळं कारण काय ते म्हणतात सगळे पण कामाची एक नाही. थोडे तिडके नाहीत असे खंडीभर आहेत. पाहुणे रावळे सगळी सामुग्री आहे सत्ता आहे सगळं आहे आणि चांगलं असं अंगलट आलं की कोणी कामाला येत नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. विठ्ठल विठ्ठल अर्थात हे सर्व जरी असलं सत्ता असली संपत्ती असली समाधान नाही सामुग्री असली समाधान नाही अर्थात पूर्णत्व नाही. मग हे पूर्णत्व प्राप्त करण्याकरता काय करावं लागेल तर ते पूर्णत्व प्राप्त करणं म्हणजे परिपूर्णतम असणाऱ्या परमात्म्यासोबत ऐक्य होणं आणि पूर्ण असणाऱ्या संतांसोबत ऐक्य होणं म्हणजे पूर्णता आहे. विठ्ठल कोण पूर्ण आहे. पूर्ण फक्त 2च तत्व या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर आहेत. एक पूर्णत्व आहे देव आणि दुसरं पूर्णत्व आहे संत. पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार. दुर्जनाचा येणी करोनी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण अर्थात पूर्णतम अवतार असणारा भगवान कृष्ण परमात्मा भगवान पांडुरंग परमात्मा ईश्वर ब्रह्म पूर्ण आहे. आणि मग ते पूर्ण असल्यामुळं
त्याच्यासोबत जोपर्यंत आपण ऐक्य करत नाही तोपर्यंत पूर्ण नाहीच. त्यालाच म्हणतात ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. विठ्ठल विठ्ठल. असं पूर्णत्व प्राप्त झालं किंवा या संतांसोबत ऐक्य झालं, संतांची प्राप्ती झाली की जीव पूर्ण होतो. संत भेटले की पूर्णता प्राप्त होते. नाही नाही, या संतांच्या माध्यमातून अनेकांचं जीवन पूर्णत्वाला प्राप्त झालं. असं जीवन निळोबारायांचं सुद्धा पूर्ण झालं. नाही नाही, त्यांचे जे मनोरथ होते ते सुद्धा पूर्ण झाले, पूर्ण केले. तेच निळोबारा अभंगाच्या पूर्ण केला 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 मनोरथ. निळोबाराय हे अभंगाच्या माध्यमातून वर्णन करतायत की माझे मनोरथ पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला. एकदा नाही म्हटले, दोनदा नाही म्हटले तर तीनदा निळोबाराय सांगतात पूर्ण केला, पूर्ण केला. अहो नेमकं काय पूर्ण केलं, काय काय म्हणजे आता आजच्या या कार्यक्रमाचं निमित्तच असं होतं की वास्तुशांती पूर्णता, काही हरकत नाही, पूर्ण केला. चारधाम यात्रा पूर्ण झाली, त्याचं निमित्त गंगा पूजन पूर्ण केला. म्हटलं आणखीन जरी काही असलं तरी सुद्धा याच्यात बसलंच पाहिजे. पूर्ण केला. विठ्ठल तीर्थयात्रा पूर्ण करणं याच्या संबंधानं आपण सुरुवातीला बोललो. निळोबाराय जे सांगतायत पूर्ण केला तर त्याचे 3 कारण आहेत. त्या कारणाचाही विचार करू. पण आजच्या या कार्यक्रमाच्या औचित्यानं सांगायचं झालं तर वास्तू ही पूर्ण झाली, तीर्थयात्रा ही पूर्ण झाली आणि या वास्तूच्या निमित्तानं, या तीर्थयात्रेच्या पूर्णतेच्या निमित्तानं साधू संतांच्या सेवेचा असणारा मनोरथ सुद्धा आजच्या संबंधातून पूर्ण होतो. असं वाटलं ना की काय मनोरथ होता, वास्तुशांती करावी, वास्तुशांतीचं पूजन करायचं झालं तर काही फार वेगळं काही पूजन करावं लागणार नाही. पण त्या निमित्तानं ही हरिकथा उपस्थित करणं हे सुद्धा एक मनोरथ आहे. हा 3रा मनोरथ सुद्धा पूर्ण झाला. का हो म्हटलं, तुम्ही मागाशी तीर्थयात्रेचं कारण सांगत होते, त्यातलं एक कारण सांगतो. तीर्थयात्रेचं व्रत उद्यापन केलं पाहिजे. फक्त ते केल्यानंतर त्याला शब्द वापरला जातो माउंद. माउंद माउंद म्हणजे एवढंच की जे केलंय ते सांगू नये, जे केलंय ते सांगू नये. मग काय करावं तर ते देवाचं चिंतन करावं, देवाचं भजन करावं, देवाचं पूजन करावं
आणि ते माऊंद करावं. माऊंद कोणी कोणी केलं? विठ्ठल विठ्ठल. अहो ही तीर्थयात्रा याच्या करता करा. कशा करता? आपल्या संतांनी केली म्हणून करा. तुम्हाला माहितीये माऊली ज्ञानोबारायांचं आयुष्य किती वर्षाचं आहे? किती? 22. ज्ञानोबारायांनी समाधी किती वर्षी घेतली? 22व्या वर्षी. ज्ञानोबारायांनी समाधी कितल्या वर्षी घेतली? 22व्या वर्षी. त्या 22व्या वर्षापर्यंत ज्ञानोबारायांनी सगळ्या भारताची तीर्थयात्रा पूर्ण केली होती. बोला आता त्या ज्ञानोबारायांच्या वयावरती आपले वय ठेवून पहा. ज्ञानोबारायांनी वयाच्या 22व्या वर्षी, नाथ महाराजांनी वयाच्या 24व्या वर्षापर्यंत समग्र भारताची तीर्थयात्रा पूर्ण केली. आमच्या नामदेव महाराजांनी वयाच्या 80 वर्ष आयुष्य, पण त्यातलं असणार 45-50 पर्यंत नामदेव महाराजांनी सगळ्या भारताची तीर्थयात्रा केली. आणि ही असणारी तीर्थयात्रा या संतांनी नुसतं सांगितलं नाही की तीर्थयात्रे सुखे जाऊ, नाही सांगितलं, मग स्वतः ही ती तीर्थयात्रा केली. आणि तुम्हाला याच्याही पुढे जाऊन सांगतो, नसल तर भारताचा सध्याचा नकाशा पहा. अहो फाळणी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, पण आपले असणारे 4ही तीर्थस्थान त्यावेळेस त्या देवतांना माहिती होतं की पुढे चालून सुद्धा फाळणी झाल्यानंतर सुद्धा आपले तीर्थ आपण भारतातच राहिलं पाहिजे, म्हणून आज सुद्धा ते भारतातच आहे. विठ्ठल. काही झालं, कोणतेही देश कटले तरी सुद्धा आजचे जे असणारे 4ही धाम ते भारताच्याच नकाशात आहे. म्हणून अवश्य देवांनी संतांनी आपल्यावरती कृपा केली आणि हे तीर्थयात्रा करायची सांगितली. मग ही तीर्थयात्रा पूर्ण केल्यानंतर याच्या पूर्णतेच्या संबंधानं काय करावं? पूजन करावं. पूजन कोणी केलं हे पूजन? आजच्या प्रसंगातून अवश्य सांगण्यासारखं आहे. हे पूजन जेव्हा सर्वप्रथम आपल्या संत वाङ्मयामध्ये नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय हे तीर्थयात्रेला गेले. कधी गेले? एक वेळेस ज्ञानोबाराय नामदेव महाराजांकडे आले. आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी देवासमोर देवाला नमस्कार केला आणि नमस्कार करून शेजारी नामदेव महाराज आहेत, नामदेव महाराजांना म्हटले, नामदेव महाराज चालता का? ते म्हणले, कुठं? आता जसे आमची महाराज मंडळी येताना म्हणतात, चालतात का? मंडळी म्हणजे नाही हो, फुरसतच नाही आम्हाला. तेच बळत म्हणतात, काढा वेळ, चला वा, एवढ्या वेळेस केलं तर होईल, तुमचे पाहुणे जे सोबत, चालता का? तसंच ज्ञानोबाराय सुद्धा नामदेव महाराजांना म्हटले, चालता का? नामदेव महाराजांनी स्पष्ट सांगितलं, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, ज्याचे हात कटावर नाहीत अशा देवाचं आपल्याला दर्शन घ्यायचं नाही. आणि तीर्थयात्रा तर लय लांब राहिली. पंढरपूर सोडून दुसरं तीर्थ नाही, दुसरं व्रत नाही, म्हणून पंढरपूरच एक क्षेत्र आहे. हे सगळं देवाच्या समोर घडलं. कोणासमोर? पांडुरंग परमात्मा. त्या पांडुरंग परमात्म्याने नामदेव महाराजांना बाजूला घेतलं. अरे म्हणे, येडा आहे का काय? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानदेव करीत आदर संगतीचा करीत आदर. हे प्रमाण काही इथलं तिथलं नाही, नामदेव महाराजांच्या गाठ्यातलं तीर्थावळीतलं प्रमाण आहे. मग देवाने सांगितलं, अरे प्रत्यक्ष परब्रह्म ज्ञानोबाराय तुझ्या संगतीची इच्छा करते, तुला जाऊ दे. ते तुझ्याकडे तोंड करून म्हणले, ते मला म्हणू दे बरं. जर ते मला म्हणले ना तर मी काहीच पाहणार नाही, माझी वळकुटी कुठे आहे, पिशी कुठे आहे, असा निघतो म्हणले. आणि मग नामदेव महाराजाला समजून सांगितलं, अरे ज्ञानोबाराय म्हणते चल. त्यांच्याकडं आता ज्ञानोबारायाकडे काय अशी काय वळकुटी होती, काय एसी लक्झरी गाडी होती, का झोपायची सोय होती? काही नव्हतं.
आता ती सोय तीर्थयात्रेची म्हणजे घरी कमी एवढी ठेप झाली. विठ्ठला विठ्ठला. बऱ्याच जणांना तर म्हणावं लागतं, अरे उठा जागे व्हा आणि नर्मदा मैयाचा कला नमस्कार, नाही तर गाड झोपलेलं राहते गाड्याने. विठ्ठला विठ्ठला. अर्थात ज्ञानोबारायांनी नामदेव महाराजांना सांगितलं. नामदेव महाराज तयार झाले. तयार झाल्यानंतर महाराज ज्यांना बळच तीर्थयात्रेने नेलं, लई ताप राहत होती सांभाळायचं. म्हणजे ते काही झालं म्हणजे आता कस करू, आता कस करू, आता कस करू. मोबाईल चार्ज जरी नाही झाला ती म्हणजे आता कस काय करावं, त्याला बळच सांभाळावं लागतं. तसंच ज्ञानोबारायांनी सुद्धा वेळोवेळी सावध करून चला हे बघा आली तापी. आता ज्ञानोबारायांची नामदेव महाराजाची तीर्थयात्रा कुठून निघाले? पंढरीहून. पंढरीहून निघाल्यानंतर आता तुम्ही विचार करा, इथं जवळपास येऊन गेले असतील. गोदावरीच्या काठ, गोदावरी ओलांडली. पैठणी भूमी पहिल्यापासून दर्शनीय आहे. पैठणच्या परिसरातून तापी, खानदेश परिसर, तापी ओलांडली. नर्मदा मैयाचा काठ ओलांडला आणि तसेच ज्ञानोबाराय नामदेव महाराज हे महानदी ओलांडून हे काशीला प्राप्त झाले. आणि मग तिथून पुढं काय ते वर्णन. काशीला प्राप्त झाल्यानंतर विश्वनाथ भगवान परमात्म्याने लांबून पाहिलं. अरे तीर्थयात्रेला येतायत भगवान काशी विश्वनाथ चालत गेले. कोणाकरता? ज्ञानोबाराय नामदेव महाराजांना भेटण्याकरता. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. कोण? भगवान विश्वनाथ परमात्मा अर्थात काशी विश्वेश्वर भगवंतांनी ज्ञानोबारायांचा हात असा प्रेमाने हातात घ्यावा. ऐसे बोलत चालत दोघी आले गंगिया. ज्ञानोबाची चरणी मिठी घाली गंगाबाई. नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वा ठाई. नामदेव महाराजांनी समजून सांगितलं आणि गंगा मातेनी ज्ञानोबारायांच्या चरणाला मिठी घातली. तीर्थयात्रा का करावी? या करता करावी की आमच्या ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, नामदेव महाराजांनी यांनी तीर्थयात्रा केली म्हणून आपण तीर्थयात्रा करावी. विठ्ठल विठ्ठल. काशीला नाही तर काशीवरून बद्रीनाथ, केदारनाथ, भगवान परमात्म्याची सासरवाडी प्रभू रामचंद्राची जनकपुरी आदी करून पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन या असणाऱ्या हिमालयातील जम्मू काश्मीरामध्ये त्यांचं दर्शन घेतलं. पुष्कर आदी तीर्थ केले आणि पुष्कर आदी तीर्थ करून या असणाऱ्या पश्चिम भारतातून अर्थात गुजरातल्या पाटणाला प्रवेश केला. समजत ना सगळ्याला? समजत. मी सांगतो, मी जाऊन आलो ती दादा, तुम्ही इथंच म्हणल्यावर काय करता? तर पुष्कर आदी तीर्थ करून गुजरातात उतरले. गुजरातीमध्ये द्वारकाधीशाचं दर्शन घेतलं. तिथून हळूच त्या असणाऱ्या पळणारे भगवान रणछोडरायाचं दर्शन घेऊन खाली उतरले आणि पुन्हा एकदा नाशिकच्या पंचवटीला ज्ञानोबारायांनी नामदेव महाराजांनी दर्शन घेतलं. मग म्हटले असंच का? अहो यांनीच केलं नाही. पुढं नाथ महाराजांचा जेव्हा अवतार झाला तेव्हा नाथ महाराजांनी अशी तीर्थयात्रा केली. हे सगळं करून आले, पैठणाला आले. पैठणवरून नाथ महाराजांना माहिती होतं पुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवले. नाथ महाराजांनी सुद्धा अशीच तीर्थयात्रा दक्षिणेत गेली. दक्षिणादी असणारी श्रीशैल्य, तिरुपती भगवान, व्यंकटाचलगिरी, त्यासोबत रामेश्वराचं दर्शन करून वर आले. वर आल्यावर मदुराई, मीनाक्षी महादेवांचं दर्शन घेऊन वर पद्मनाभ श्रीरंग स्वामी त्यांचं दर्शन घेतलं आणि वर येऊन गंगासागराचं दर्शन घेऊन पुन्हा पूर्व मार्गे या महाराष्ट्र भूमीत प्रवेश केला. अशा असणाऱ्या तीर्थयात्रा करून मी सांगत होतो ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज हे जेव्हा पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर मग मात्र महाराज इतका काही आनंद झाला. कोणाला? घरच्याला अजिबात आनंद होत नसतो. तुम्ही तीर्थयात्रेला जाऊन बघा, घरचे म्हणते फार बरं झालं येसन तुटली. विठ्ठला घरच्याला बंधन नको असतं. तुम्ही गेले का निवांत होते. ते म्हणजे हाईक नको, दहीक नको, मोकळे. नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय परत आल्यानंतरचा फार मोठं गोड वर्णन आहे. रुक्मिणी माता, भगवान पांडुरंग परमात्मा, नामदेव महाराज, ज्ञानोबाराय आले, आरती पूजन केली
आणि परत जायला लागली. रुक्मिणी माता म्हणे तुम्हाला काही समजत का? इतके नुसते बाकी जेवण कौतुक करतात, इतके दिवस झाले आणि तुम्ही लय ज्येष्ठ आहेत आणि तुम्हाला भलतच भारी वाटत. काही वयानुसार वागायला शिका. कोण म्हणता असं? रुक्मिणी. तुम्ही ना मनावर लागून घेऊ. रुक्मिणी माता म्हणती देवाला तुम्ही थोडस समजून घ्या. नामदेव महाराज यात्रा करून आले, तुम्ही सांगा कोण आहे त्यांना? सगळं घरदार ओपिलं तुमच्या अंगावर, घरदार सोडून तुमच्या नादी लागलेत आणि तुम्हाला कमीत कमी त्यांचं यात्रेवरून आल्यावर पूजन सुद्धा करू नये. आणि त्यांचं असणार माऊंद कोण करणार आहे? मग मात्र देव म्हणतात खरंच माझ्या लक्षातच नाही आलंय. त्याच्यामुळे मी म्हणत असतो मी एकटा आहे, माझ्या काहीच लक्ष देत नाही. जोडीदारीन पाहिजे, जोडीदारीला लक्षात येतच. विठ्ठला विठ्ठला. परत हुशार आहे तू. रुक्मिणी मातेचं कौतुक केलं आणि देव मात्र दुसऱ्या दिवशी नामदेव महाराजाकडे गेले. नामा नामा तुझं आता माऊंद्याचं पूजन करायचंय आणि त्यामुळं मी आत्ताच चाललो. भगवान पांडुरंग परमात्म्याने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि स्वतः देव घरोघर फिरले. कुठं? पंढरीत. सगळ्यांना निरोप दिला की उद्या नामदेवाचं माऊंद आहे, जेवायला या, जेवायला या. सवासनं जेवायला बोलवलं. साधा सुद्धा स्वयंपाक कोणी केला? रुक्मिणी मातेने. आणि मग मात्र नामदेव महाराजाचं पूजन केलं. पूर्ण तीर्थयात्रेचं उद्यापन केलं आणि ते उद्यापन पूर्ण केल्यानंतर स्वतः नामदेव महाराजांना वाढलं. त्यावेळेस फार मोठा प्रसंग आहे. आता तो सांगितला तर विस्तार होईल. सगळ्यांनी जेवायला वाढलं. सगळेजण म्हणले का हो तुम्ही पाहुणे म्हणता, तुम्ही ब्राह्मण बुवा, सगळ्यांना निमंत्रित केलं, सगळे आले, तुम्ही काहून जेवेना? ते म्हटले नाही, नामा गेल्यापासून मी आतापर्यंत जेवलोच नाही. नामावर माझा फार जीव आहे, म्हणून नामदेव जेवल्यानंतर मी जेवल. नामदेव महाराजाच्या लक्षात आलं हे प्रकरण वेगळं होईल. नाही म्हणून बळच सगळ्यांनी नामदेव महाराजाला जेवायला बसवलं. महाराज या देवाचं एवढं प्रेम, त्याने नामदेव महाराजाला जेवलेलं जे ताट आहे ते ताट उचललं, स्वतः जेवायला बसलं. आणि मग मात्र सगळ्याच्या डोक्यात तिडे कुठली. ते म्हणले तुम्ही तर ब्राह्मण म्हणता, गळ्यात टप्पू जानवं दिसतं, आणि या नामदेवाचं उष्ट खाता, अरे काही वाटतं का तुम्हाला? मग मात्र सगळ्यांनी आक्षेप घेतला. भगवान परमात्म्याने समजून सांगितलं तरी सुद्धा राहायला तयार नाही. शेवटी भगवान परमात्मा स्वतः प्रगट झाले आणि स्वतः पांडुरंग रूपामध्ये प्रगट होऊन सगळ्यांना सांगितलं हा माझा आवडता भक्त आहे, लाडिका डिंगर पंढरी रायाचा. हा लाडकाय म्हणून करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. हे तीर्थयात्रेचं उद्यापन स्वतः भगवान परमात्म्याला आवडणार आहे म्हणून हे पूर्णत्व निळोबारा सुद्धा म्हणतात. पूर्ण केला म्हणले. मग तीर्थयात्रेचं पूर्णत्व सांगितलं का नाही? तीर्थयात्रेचं पूर्णत्व निळोबाराने सांगत तर निळोबारा सांगतात की जीवनामध्ये माझे जे मनोरथ होते ते मनोरथ पूर्ण झाले. पूर्ण केला मनोरथ. 3 प्रकारचं पूर्णत्व जीवनामध्ये माझ्या केलं. कोणी केलं याचं वर्णन संपूर्ण अभंगात नाही, याचं नाव या सगळ्या अभंगामध्ये नाही. फक्त लक्षणाच्या माध्यमातून सांगतात की ते माझ्या घरी आले आणि घरी येऊन त्यांनी कृपा केली. असे कृपाळू घर आले
घरा आले कृपाळू. अहो ते घरी आले आणि त्यांनी पूर्ण केला म्हणून. अहो म्हटले असं दोन तीनदा काहून सांगता ते? एरवी असं तीन तीनदा बोलणं चांगलं नाही. बऱ्याच जणांना ती सवय असते, असं ते पुन्हा एका शब्दाचं दोनदा तीनदा बोलणं, याला साहित्यामध्ये दोष म्हणतात. दोनदा म्हणण्याला दोष म्हणतात. मग येतं तीनदा म्हणतात, मग त्याच्या पाठीमागे कारण आहे. काय कारण आहे? एक, साहित्यात दोष कधी नाही ज्या वेळेस आवडीचा विषय असला आणि आवडीचा विषय असेल आणि त्यावेळेस जर पुन्हा दोनदा तीनदा एका शब्दाचा उच्चार केला की त्याला दोष म्हणतात. खूप दिवसापासून जे सोयरे झाले होते ते सोयरे भेटच नाही, पण फार आवडते होते, चांगलं त्यांच्यासोबत नातं होतं, परत दिवस गाठच पडले नाही. एकदा समजलं, शेजारी आल्याबरोबर त्यांच्यासोबत बोलणं झालं आणि बोलणं झाल्यावर त्यांना मग घरातले सगळे जण म्हणतात या 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 बरं या. अहो इतक्या वेळा या का? आवडीचे विठ्ठल हा जसा एक अर्थ आहे, तसंच कधी संत महात्म्याचं बोलणं हे अनेक गोष्टीला दाखवून देणार असतं. त्याला साहित्यामध्ये ध्वन्यार्थ म्हणतात. ध्वन्यार्थ कशाला म्हणतात? बोललेलं एक असतं, अर्थ दुसरा असतो आणि ध्वनी तिसरं निघतं. म्हणजे अरे म्हटले तुम्ही आज कुठं गेले होते? म्हणले आम्ही कीर्तनाला गेलो होतो. कीर्तनाला गेले होते? आपण कीर्तनाला जरी गेले असले तरी तुझ्या डोक्याला बुक्का दिसत नाही, काहीच दिसत नाही. कीर्तनाला कशावरून गेला? कीर्तनाला गेला म्हणल्याबरोबर तुझ्या डोक्याला बुक्का पाहिजे ना. मग कीर्तनाला नाही गेला, कुठं गेला होता? असं समोरच्याने विचारलं. पण ते विचारायचं सुद्धा काय कारण होतं? तर त्याचं कारण होतं त्याच्या डोक्याला बुक्का नव्हता, नाही त्याच्याही पुढं त्याच्या अंगाचा जरा सेंटचा वास येत होता. मग म्हटले कीर्तनाच्या नावाखाली लग्नाला गेला होता काय? तो जरी एका ठिकाणी दिसत असला, समोरच्याला जरी म्हणत असला की मी कीर्तनाला गेलो होतो, तरी सुद्धा तो कीर्तनाला नव्हता गेला. त्याच्या ठिकाणावरून, त्याच्या अंगावरून येणारा सेंटच्या वासावरून ओळखलं की हा कीर्तनाला नाही, तिसऱ्या ठिकाणी गेला. तसं संत महात्मे जेव्हा सामान्य व्यवहारासारखं नाही, ते एक शब्द जरी बोलले तरी त्यातून अनेक गोष्टीचा निर्वाळा ते करतात. पहिलं घरा आले. अहो पण तीन घरात कोणत्या? तर तीनही देहाच्या घरामध्ये त्यांनी संतांनी प्रवेश केला. एक, पुन्हा पूर्ण केला मनोरथ. काय पूर्ण केलं? ऐका. सगळ्यात पहिले ते संत घरी आल्यावर त्यांनी स्थूल घरात आले आणि सगळ्यात पहिलं अंतःकरणावरती कृपा केली. साधन प्राप्त झालं, त्या साधनाचं पूर्णत्व प्राप्त करून दिलं. पूर्ण केला, साधन पूर्ण करून प्राप्त करून दिलं. त्या साधनाची वाटचाल आम्ही केली. पुढे जाऊन त्या साधन करत असताना त्यांनी आम्हाला जीवनामध्ये कधीच कोणत्या वाईट रस्त्याला जाऊ दिलं नाही, या बाबतीत सांभाळलं. हे पूर्ण केला. आणि तिसरं, पूर्णत्व प्राप्त केल्यानंतर सुद्धा आम्हाला असं वाटत होतं की पुन्हा एकदा या देवाची भक्ती करावी, संतांची भक्ती करावी, म्हणून पूर्णत्व प्राप्त केल्यानंतर सुद्धा, देवाची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा आम्हाला पुन्हा एकदा या संसारामध्ये येऊन भक्ती करण्याची इच्छा होती. त्याचा सुद्धा मनोरथ पूर्ण केला. असं असणार. पूर्ण केला मनोरथ. विठ्ठला आणि घरा आले, स्थूल दृष्ट्या घरी आले. ते संत महात्मे घरी आले. कृपाळू या शब्दाचा अर्थ संत माझ्या घरी आले. कोण संत? जगाच्या पाठीवरती एकमेव कृपाळू आहे, ते म्हणजे संत. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर. दयेचे सागर अर्थात कृपाळू.
आणि हे कृपाळू संत महात्मे घरी आले. काय केलं त्यांनी? माझ्यावरती सगळ्यात पहिले घराला आले, या अर्थी माझ्या अंतःकरणाला प्राप्त झाले. घरा आली. दुसरं, मी ज्या स्थानावरती राहतोय त्या स्थानावरती येऊन कृपा केली. निळोबारायाच्या वरती भगवान जगद्गुरु तुकोबारायांनी जिथं राहतात तिथं येऊन कृपा केली म्हणून घरा आली. साधनाची कृपा करण्याकरता अंतःकरणामध्ये प्राप्त झाली, घरा आली. आणि तिसरं, आज सुद्धा आम्ही ज्या ठिकाणी राहतोय घर वैकुंठ, त्या वैकुंठाला सुद्धा ते संत सातत्यानं येतात आणि आमच्यावरती कृपा करतात. घरा आली. एकच फक्त प्रश्न आहे महाराज, संत घराला येण्याकरता काय करावं लागतं? घर बांधावं लागतं. संत घराला येण्याकरता काय करावं लागतं? घर. कोणतं घर? दगड मातीचंही बांधावं लागतं आणि आपलं अंतःकरणाचंही बांधावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय सांगतात की देव आणि संत जर घराला यायचे असते तर ऐसा कर घर आवीरा और धंदा सब छोरई का, ऐसा कर घर आवीरा. ऐसा घर कर, कैसा? राम आवे. विठ्ठल विठ्ठल. नाहीतर बाहेरून तर चांगलं चोपडं चांगलं बांधलं. कसं बांधलं? ते कविता आजकाल निघालेल्या आहेत बऱ्याच. घर असावे घरासारखे, नको नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असं अशा अनेक कविता आहेत, त्या कवितेला नाही अर्थ. मग घर कसं असावं? घर असं असावं की त्या घरात आल्यानंतर पाषाण हृदय माणसाला सुद्धा वाटावं हे घर नाही, आपलं मंदिरच आहे. आणि घरातल्यांनाही वाटलं पाहिजे घरात प्रवेश केल्याबरोबर काय करावं, घरात आल्याबरोबर हेच धिंगाणा मस्ती नाही. त्या घरामध्ये आल्यानंतर धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. धन्य धन्य ते वैष्णव सदन. अर्थात असं घर करावं. कसं? पॉश 3 BHK 2 BHK 1 BHK. अहो ते नाही, हे स्थूल घर झालं. हे घर तर केलंच पाहिजे, पण याचा अर्थ असा नाही का दरवेळेस ते असं पॉशच असलेलं त्याच्यात साधू संत येतात असं. अहो आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचं साधं घर नाही, झोपडी. त्यामध्ये सुद्धा भगवान परमात्मा आला. काय करू उपचार उपमोड की जर्जर. तिथे काय पॉश फ्लॅट असा स्लॅब टाकलेला होता? नाही. असं जरी झोपडी असली त्यात सुद्धा देव येतो. पण कधी? अंतःकरण रूपी घर तयार केलं. किती तयार केलं होतं की त्या घराला तयार करण्याकरता स्वच्छता, निर्मळ जागा लागते. हे घर तयार करण्याकरता निर्मळ जागा करावी लागते. म्हणजे दुसऱ्याचं पाहून, दुसऱ्याचं चांगलं पाहून ज्याचं जागा खालीवर होत नाही मनातली, ती जागा चांगली. असं स्वच्छ जागा असावी आणि त्याच्यावरती श्रद्धा, विश्वास, याच्या खांबावरती एक असं परिपूर्णतम वास्तू उभी करावी की ज्याच्यामध्ये सहज साधू संत चालत येतात. तुकोबारायाच्या घरी सुद्धा संत आले. कधी आले? झोपल्यानंतर. स्वप्नामध्ये तुकोबाराय ज्यावेळी स्वप्नात होते, कोणत्या घरी होते? ते स्वप्नाच्या घरी. आणि त्या स्वप्नाच्या घरी आल्यानंतर तुकोबारायांना सुद्धा संतांनी प्रवेश करून कृपा केली. सापडविले वाटे. याच संतांनी वाटेला जात असताना कृपा केली. कधी? मानियाला स्वप्नी गुरुचा उपदेश. अर्थात स्वप्नामध्ये संत कृपा करतात, अर्थात घरामध्ये ते येतात. म्हणून घरा आले कृपाळू. आणि नुसते घराला येत नाहीत, मग ते सांभाळ सुद्धा करतात.
सांभाळिले 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 अनाथ असणाऱ्या आम्हाला सांभाळलं सांभाळलं सांभाळलं. अहो कधी कधी सांभाळलं, साधन क्षेत्रात सांभाळलं, साध्य प्राप्तीत सांभाळलं आणि साध्य प्राप्तोत्तर नंतर असणाऱ्या अवस्थेमध्ये सुद्धा हे संत महात्मे सांभाळतात. साधन प्राप्तीत सांभाळलं, साधन योग्य हातात आणून दिलं, त्या बाबतीत सांभाळलं. म्हणून फार सांभाळावं लागतं, फार सांभाळावं लागतं. चांगली लेकरं तयार करायची म्हणल्यानंतर काय करावं लागतं? फार सांभाळावं लागतं. वेळच लागत नाही त्यांना असं नाद लागायला. मग त्याकरता सांभाळावं लागतं. हे जसं सांभाळतात तसंच संत महात्म्यांनी परमार्थ मार्गामध्ये साधन प्राप्त करण्याकरता सांभाळ. कोणतं साधन प्राप्त करून दिलं? कृपा या केली संतजनी, माझी अलंकारी लिवानी, प्रीत हे लाविली कीर्तनी. भगवंताच्या नामस्मरणाचं साधन हातात प्राप्त करून दिलं, सांभाळ. नंतर साध्य प्राप्त झालं त्यावेळेस सुद्धा सांभाळलं. कसं सांभाळलं? अहो बऱ्याच जणांना चांगलं सगळं मिळतं, पण चांगलं मिळाल्यानंतर त्यांना साध्य चांगलंच करावं वाटतं का? नाही नाही, काहीही करावं वाटतं. चांगला जर पैसा भेटला त्यांना असं वाटतं काय हरकत आहे तमाशा ठेवायला. तो चांगला माल भेटलाय, चांगली ताकद आहे हातात, मग ते म्हणते काय हरकत तमाशा ठेवायला. अरे तू कीर्तन ठेव, अख्खा सप्ताह कर ना, नाही तर असं कर अखंड अन्नदान कर महिनाभर. ते नाही करत. ते का नाही करत? साध्य चुकतं, साध्य. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलंय की ते दीक्षित चांगले यत्न करतात, साध्य काय करतात? देव नाही करत, स्वर्ग निवडतात. त्याच पद्धतीनं साध्याच्या बाबतीमध्ये संतांनी सांभाळलं आणि त्याचसोबत साध्य प्राप्त झालं आणि साध्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी सांभाळलं आणि आवर्जून सांगितलं, प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके, तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके. अर्थात प्राप्त महापुरुषांनी सुद्धा कसं वागावं याच्या बाबतीत सांभाळलं. म्हणून सांभाळिले अनाथा. निळोबाराय म्हणतात, अहो किती सांगू, माझं पूर्णत्व केलं, मला घरी येऊन मला सांभाळलं, या संपूर्ण अंगाने माझं जीवन हे पावन केलं. अभंगाच्या घराली कृपाळू. निळोबाराय महाराज जगद्गुरु तुकोबारायांचे लाडके शिष्य हे आपल्या जीवनामध्ये पावनत्व प्राप्त जे झालं त्याचं वर्णन करतात. केला निळा, केला निळा, निळा केला अर्थात योग्य केला. केला निळा, केला निळा, केला निळा पावन. तो पावन केला, या जगताला पावनत्व प्रदान करील असा केला. कारण घराली 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 कृपाळू. संत महात्म्याची जीवनामध्ये प्राप्त झालेली सानिध्य आणि प्राप्त झालेली कृपा निळोबाराय आपल्या धन्य उद्गाराच्या माध्यमातून या अभंगातून प्रगट करतात. खरंच या जीवनामध्ये संत महात्म्याची एवढी गरज आहे का हो? जीवन परमार्थ करायचा असला तर त्यावेळेस लागेल.
परमार्थ करणाऱ्या माणसाला संतांची कृपा लागेल हे समजलं, आलं लक्षात. पण संसार करायला संतांची काय कृपेची गरज आहे? त्यो तर आपलंच मुंडकं आदळायचं आणि आपणच पाहायचं कसं काय जमन ते नाही. तुम्हाला संसार करायचा असो वा परमार्थ करायचा असो त्याकरता संतांचीच कृपा आवश्यक. संत कृपा जर असेल तर हाच संसार गोड होतो आणि हळूच बाहेर पडता येतो. पण जर संतांची कृपा नसेल तर मग केलेला परमार्थ सुद्धा संसार होतो. विठ्ठल संत कृपा झाली, 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 संत मैदानापेक्षा मागचीच गडी चांगली खेळणार. चांगला चौकार टाकला, राखीव गडी. संत कृपा झाली, इमारत फळाली. इमारत फळाली कोणती? परमार्थाची सुद्धा आणि संसाराची सुद्धा. भावार्थ रामायणाचा मी दृष्टांत सांगतो आणि सेवा टुकती घेतो. प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या वेळी नाथ महाराज वर्णन करतात की राजा दशरथाला भरपूर फिरला आणि फिरून जेव्हा पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते, मला मुलं बाळ नाही, केवढं करायचं काय या प्रपंचाचं असं म्हटले. त्यावेळेस वसिष्ठांनी समजावून सांगितलं, काळजी करू नकोस, काय काय कर मी सांगतो तसं कर. वसिष्ठांनी कृपा केली, संतांची कृपा झाली. काय झालं? त्या विभांडकाला आणलं, शृंगीला आणलं, यज्ञ केला. आता यज्ञ केला, यज्ञ सफल झाला, यज्ञ नारायण संतोष पावला, प्रसाद तो आला, तो प्रसाद घेऊनही आला अग्नी नारायणात, तो प्रसादही द्याला. आता म्हणले राण्यांना सांगितलं, कौसल्या, कैकेयी, सुमित्रा मातेला की आता हा प्रसाद वाटून खा. आता ते ज्येष्ठला अगोदर द्याला, लाडकीला राग आला. लाडकीला राग आला का तेवढ्या झपाट्यात ती घारही आली आणि तो पिंड ठेवून गेला. कथा भाग सगळ्यांना माहिती. आता एवढा सगळा राडा झाल्यानंतर तिथंच भांडणं लागले ना. ते पोराचं दुःख तर लांबचं राहिलं. दशरथाला असं झालं, कशाला केला म्हणले यज्ञ. मग आता पण महाराज संताच्या सोयीनं असलं ना की 3 राण्याचा संसार सुद्धा राजा दशरथांनी कडीला लावला. काय केलं? वसिष्ठांनी सांगितलं काही हरकत नाही, असं करा म्हटले. आता लवकर वाटायला पाहिजे होता, तो प्रसाद घेऊन गेला, ते घारीनं न्याला, जाऊ द्या. मग कौसल्या राणीकडे पाहिल्याबरोबर कौसल्या राणीच्या अंतःकरणामध्ये भाव प्रगट झाला. कोणामुळं? वसिष्ठांच्या नजरेतल्या कृपेनं कौसल्या मातेच्या अंतःकरणात भाव प्रकट झाला की माझ्या जवळचा असणारा हा यज्ञाचा पुरोडा अर्थात प्रसाद हा अर्धा कैकेयीला द्यावा. यांनी अर्धा द्याला की सुमित्रा मातेलाही वाटलं हा द्यावा. दोघांनी अर्धा अर्धा द्याला.
वाटून तो प्रसाद झाला आणि तिघांनाही तिन्ही राण्यांनाही पुत्रप्राप्ती झाली. नाथ महाराज तिथं वर्णन करतात संतांची कृपा. याचं विशेषत्व काय? संसार करायचा असला तर संतांची कृपा करून घ्या. त्या संतांच्या कृपेचा परिणाम आहे की परमार्थिक इमारत सुद्धा अगदी न हलणारी अशी उभी राहते आणि याच संतांच्या कृपेनं सांसारिक इमारत सुद्धा उभी राहते. अर्थात आमच्या पाठीपाटलाकडून काहीतरी संतांची सेवा झाली तेव्हा हे सगळं तिथल्या तिथं विठाला याच संत महात्म्याची कृपा जीवनामध्ये आवश्यक आहे. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. हे संतांचे शब्द आहेत. अर्थात या संतांच्या वाटेनं जर गेलं तर जीवनामध्ये गुंता होत नाही. तिथं त्यांनी असं कंस टाकून म्हणलं नाही की परमार्थाचा संसाराचा सुद्धा गुंता पडू द्यायचा नसेल तर संतांच्याच वाटेनं जावं लागेल. त्यांच्या वाटेनं गेलं रे गेलं की तेने ती पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आणि म्हणून या संत महात्म्याच्या कृपेनच संसारातील असणाऱ्या सगळे मनोरथ सिद्धीला जातात. इच्छिले मनोरथ गाली संतासी आसनी करी काय वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. अर्थात जी इच्छा केली ते पूर्ण करतात. म्हणून निळोबारा महाराज म्हणतात पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. घराले 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 कृपाळ सांभाळिले 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 अनाथा. केला निळा केला निळा केला निळा पावन. घराले 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 कृपाळ झालेली सेवा साधू संतांच्या चरणी आणि गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करतो. त्यासोबतच आज या ठिकाणी विशेषत्वानं बाबा इथं असल्यानंतर मला सेवा द्यायचं काही कामच नव्हतं, पण सगळ्या मंडळीत आग्रह म्हटले बाबांची थोडी धावपळ आहे म्हणून आज या ठिकाणी बाबाही विशेषत्वानं उपस्थित आहेत. बाबांच्याही चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा गुरुवर्यांच्या चरणी पूजनीय गुरुवर्य वैकुंठवासी देवाबाबांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. आज ज्यांच्या या असणाऱ्या वास्तुशांती पूर्णत्व आणि गंगा पूजन आदी या असणाऱ्या औचित्याच्या संबंधातून हा उत्सव हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. विशेषत्वानं त्यांचं अभिनंदन आणि या ठिकाणी सेवा पूर्ण करतो. बोल